काय रे माऊच्या अंगावर झाड पडलं? उई, अरे माऊच्या अंगावर कसं काय झाड पडल? इकडं कुठे? अरे हा इकडे काम चालू आहे. उई, अरे अरे उचलू नका त्याला फक्त ना थोडं उचला आणि त्या साईडला हे करून द्या. थांब सॉरी उई तिचा पाय उठ माऊ. ए अरे ते कामाचं आहे तिकडे खाली तिकडे काम चालू त्या काय ना रेल्वेचे. काय ग माऊ तुला येडी का ग? अरे ते पपईचं ते झाड पडलं ना तुझ्या अंगावर. झटक तिचे कपडे झटक. पपई पण कशाला घेते? सोड ती पपई. अरे ती कच्ची ती पिकेल पण नाही आणि तिने झाडां तिकडे काम छोटी पपई. अरे तुम्हाला बोललो ना इकडे काम चालू आहे बाई ती दिली फेकून. आता जाऊ दे तुम्हाला काय अक्कल नाही का रे? इकडे ते काम चालू आहे रेल्वेचे. अरे त्यांनी उकरलं ना तर ते झाडांची मुळे बिळ सगळे कच्चे झाले आणि ना चढले असेल उड्या बिड्या मारत असेल तर घेतलं ते अंगावर पाडून. हा हा जोर जोर येऊन पाहिलं मी माऊ म्हणत होती इकडे इकडे जाऊन पाहिलं तर हिच्या अंगावर पूर्ण झाड पडेल होतं आणि ती पपई हातात घेऊन थांबली. तिला म्हटलं तू पोरांसंग खेळू नका. तिला म्हटलं पोरींसंग खेळत ती अशा उच्या पात्या करती. तुम्हाला आधीच सांगती पडली होती त्या बाय त्याच खड्ड्यात पडली होती पाय. तिला आठवत नाही बरं. अरे मला हा गोष्ट बोलवायला आला म्हटलं माऊच्या अंगावर झाड पडलं. अरे बरं तरी ते छोटं झाड होतं. जर असं एवढं मोठे झाड पडले असते तर तिचं चिमूनच गेली असते त्या झाडाखाली. छोटू तिकडं काहीतरी करत होता अभ्यास करत होता छोटू. अरे माऊ बाई तुला पेपर चालू आहे त्यामुळे अभ्यास करत होतो. अरे माऊ तुला लागलं नाही ना बाई? डोक्यात अख्खी माती गेली तिच्या. जाऊ दे इकडे यायला नव्हतं लावेल. जाऊ दे चल. साप घुसतील इकडं. अरे इकडं अरे ते काम चालू आहे ना आता ते सगळी गदगदच होईल आता सगळी. अरे सगळे त्यांनी हलवून त्या पाय त्या झाडाच्या कडाला हे करेल पाय. ते झाड डिल्ल झालं आता इकडे येऊ ना खेळायला. अरे मी गाडी तिथंच लावली त्या झाडापाशी. आता मला ती गाडी काढावी लागेल. चला निघा इकडे. ते झाड नको ते मरू दे पडू दे. लोक आलो काढतील नाही तर म्हणतील असं तसं. आपण सांगू दे त्याचं पडलं आमच्या अंगावर. ठीक चला हा जा तू निघा तुम्ही इकडे रस्त्याने जा. चला आणि तुम्ही पण जा घरी. माऊ तू पण जा घरी.